घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा शर्मांचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश। धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टाने म्हटलेलं नाही। कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे आमच्यासाठी कधी हानिकारक नव्हते। माझी आईच घरगुती हिंसाचार करायची। धनंजय मुंडेंचा मुलगा शिशू मुंडेंची सोशल मीडियात पोस्ट। सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला। माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव। मुलाच्या पोस्टनंतर करुणा मुंडेंचा आरोप। महायुतीला शिवाजी महाराज ईव्हीएम मशीन वाटतं। सीएसएमटी स्थानकात शिवरायांचा पुतळा कधी लागणार? त्यांनी शिवरायांचा पुतळा न लावल्यास आम्ही पुतळा लावणार, उद्धव ठाकरेंचा इशारा। महायुतीत अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते। मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। डोंगरी आयटीआय नामांतरावरून भाजप आणि काँग्रेस आमने-सामने। काँग्रेस आमदार अमीन पटेलांचा अब्दुल कलामांच्या नावाला विरोध, तर अब्दुल कलामांचं नाव बदलण्यास मंत्री लोढांचा विरोध। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक। अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगरला जालन्याच्या कन्नडमधून अटक। धारूर पोलिसांची मोठी कारवाई। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू। पुण्यातील खासगी रुग्णालयात 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद। राज्यात जीबीएस बळींची संख्या 6 वर। सांगलीत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हत्या केल्याचा संशय। संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सिडको परिसरात कारने चिरडल्यानं 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। वडील मोबाईलमध्ये गुंग असतानाच डोळ्यासमोर मुलाचा अपघात। नागपुरातील मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण। 3000 कोंबड्या नष्ट। ताजबाग आणि आसपासचा 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित।